पातूर आलेगाव मार्गावर मोठमोठाले खड्डे पडले असून यामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं अनेक डबके तयार झाले होते। संतप्त नागरिकांनी या खड्ड्यात बसून आंदोलन केलं। या आंदोलनामुळे तब्बल 3 तास वाहतूक प्रभावित झाली होती। अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनामुळे तब्बल 3 तास वाहतूक प्रभावित झाली होती। अखेर तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांशी संवाद साधला। आलेगाव पातूर मार्गावरील सय्यद युसुफ आणि अशोक कुरकणे यांच्या शेताजवळ असलेले खड्डे आणि डबक्यांच्या समस्येमुळे अनेक दिवसांपासून या भागातील नागरिक त्रस्त झाले। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालवणे देखील कठीण झाले। या ठिकाणी किरकोळ अपघातांच्याही घटना वाढल्या। खड्डे बुजवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली, मात्र प्रशासनातर्फे याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांचा संताप वाढला। अखेर नागरिक मोठ्या संख्येने 24 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच गोळा झाले आणि डबक्यांमध्ये बसून आंदोलन करण्यात आलं। 3 तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या।